महायुती सरकारनं जनतेसाठी अनेक योजना आणल्यात असं अजित पवार म्हणाले। सरकारी योजना चालू राहण्यासाठी आमची बटणं दाबा असं आवाहन त्यांनी केलं आहे। एक प्रकारे जर तुम्हाला सरकारी योजना चालू ठेवायच्या असतील, ते लाभ तुम्हाला मिळवायचे असतील तर आम्हाला मतदान करा असं आवाहन अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी जनतेला केलं आहे। जनसन्मान यात्रेतून अजित पवार यांनी मतदारांना हे आवाहन केलंय। 17 तारखेला लाडकी बहीणचे पैसे जमा होतील असं अजित पवार म्हणाले। तर योजनांची माहिती घ्या, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा असंही अजित पवार यांनी सांगितलंय। अजित पवारांच्या या विधानानं मात्र नव्या वादाची शक्यता आहे, कारण सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना मदत केली जाणार। लाडका भाऊ योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि यामधून जे गरजू आहेत त्यांना मदत केली जाणार असं बोललं जात आहे। तर दुसरीकडे जे विरोधक आहेत ते टीका करताना दिसत आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना भुलवण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे आणि अशातच आता अजित पवार यांनी या योजना सुरू ठेवायच्या असतील तर आमची बटणं दाबा, आम्हाला मतदान करा असं आवाहन केलंय। ही योजना आम्ही चालू केलेली आहे, ती कायमची पुढे चालू राहावी म्हणून चालू केलेली आहे, बंद करण्याकरता चालू केलेली नाही। ही माझ्या माय माऊलींनी लक्षात ठेवा। माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। हे करत असताना उद्याच्याला एक गोष्ट खरी आहे, मी लपून ठेवत नाही। ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं अशा पद्धतीने माझा स्वभाव नाहीये। त्यामध्ये उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे, तर ती योजना चालू राहील ना। योजना आम्ही आणलेली आहे, योजनेचा खर्च 45,000 कोटी रुपयाचा आम्ही अभ्यास केलेला आहे। त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की आपण अतिशय सक्षमपणे पुढे चाललोय, तुमचं सबलीकरण करण्याच्या करता, तुम्हाला सक्षम करण्याच्या करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।